नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 10वीचा 14वा धडा काळे केस याचा स्वाध्याय सोडवतोय. बरं मित्रांनो, तुम्ही नेहमीप्रमाणे जसं आम्हाला भरभरून कमेंट करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि या धड्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे पटापट हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेले दृश्य. तर पहिलं दृश्य आहे, भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. कधी कधी पाऊस रिमझिमतो आणि कधी कधी पाऊस धो धो कोसळतो. लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी, नव्या नव्या कल्पना आणि अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. आता कारणं शोधायची आहेत. लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारण्याचे केस पांढरे झाले होते. हे लेखकांच्या लक्षात आले. लेखकांच्या खणपट्टीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण उत्तर, तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता. त्याला लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती. प्रश्न तिसरा आहे, खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ. केसभर विषयांतर म्हणजे अगदी थोडे सुद्धा विषयांतर. केसात पांढरं पडण्याची लागण म्हणजे केस पांढरे होणे. प्रकाशानं ताजी झिलईत दिलेले झाड म्हणजे प्रकाशामुळे चमचमणारे झाड. आता खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करायचा. गुडघे टेकणे, शरण येणे. खणपटीला बसणे, सारखे विचारत राहणे. तगादा लावणे, पुन्हा पुन्हा विचारणे. निकाल लावणे, संपवणे. पिच्छा पुरवणे, एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. प्रश्न 5 आहे, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायचे. निष्णात, रामू कबड्डी खेळण्यात निष्णात होता. झिलई, झिलई दिली की जुनी भांडी सुद्धा नवीन दिसतात. नित्यनेम, मी नित्यनेमाने अभ्यास करते. लहरी, लहान मुले लहरी असतात. तगादा, रामूने आईकडे सायकल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. आता प्रश्न 6, खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा. नव्या कल्पना कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. उपमा अलंकार. तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो. चेतना गुणोक्ती अलंकार. कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. उपमा अलंकार. प्रश्न 7, खालील वाक्यातील परस्पराविरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्य रचना करण्याचा प्रयत्न करा. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. इथे सुख आणि दुःख. त्या प्रश्नातील गर्भित प्रशंसा उघड असते. गर्भित आणि उघड. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. स्तुती निंदा. प्रश्न विचारणाऱ्या माणसाचं उत्तर हवंच असतं. प्रश्न आणि उत्तर. परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखीन वाक्यरचना. परीक्षेत मुलं पास नापास होणारच. खेळात हारजीत आलीच. मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती. आता विरुद्धार्थी शब्द लिहायचे. अवरोह आरोह, अल्पायुषी दीर्घायुषी, सहजातीय विजातीय, दुमत एकमत, नापीक सुपीक. स्वमताचा प्रश्न आहे. लेखकाने खणपट्टीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. याचं उत्तर आहे, खणपट्टीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्यांच्या केसांच्या रंगाबद्दल थट्टा करत चर्चा केली. या चर्चेमुळे माझ्या मनात एक ठाम मत निर्माण झालं की लोक आपले वय लपवण्यासाठी आणि आपण अजून म्हातारे झालं नाही, आपण अजून तरुण आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दिवसागणिक आपले वय वाढत जाणार आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, हे सत्य आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने आपल्या आयुष्यात एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच व्हायला हवी. लहानपणापासून आपली आवड निवड बारकाईने तपासली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपली खरी क्षमता कळेल.
आपली कुवत काय आहे, कोणते कार्य आपण झेपवू शकतो आणि कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो याचा शोध घेऊन त्यानुसार ध्येय निश्चित केले पाहिजे. असे केल्यास त्या क्षेत्रात आपले नाव कमावणे शक्य होईल. तेव्हा वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला सदैव तरुण समजतील. परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: लेखक व्याख्यानाच्या निमित्ताने नेहमी परगावी जात असत. तिथे गेल्यावर लहानपणी वर्गात असलेले खेळले, बागडलेले, जुन्या परिचयाचे लोक त्यांना भेटत. अशी जुनी माणसे भेटली की एकमेकांची विचारपूस होत असे आणि कोण काय करतो याची माहिती दिली घेतली जायची. लेखकांकडे एक आकर्षक बाब होती. त्यांचे काळे केस अजूनही काळे होते. समोरची माणसं त्यांना प्रश्न विचारायची. वय जाणून घेण्यापेक्षा वेगळाच हेतू असे. कारण बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात, पण त्यांचा हा प्रयत्न बहुतेक वेळा अपयशी ठरतो आणि त्यामुळे त्यांचे रूप अगदीच केविलवाणे दिसते. लेखकांच्या एका स्नेहाची अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे लेखकांनी केस काळे ठेवण्यासाठी कोणती युक्ती वापरली असेल याबद्दल त्या गृहस्थांना प्रचंड कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खणपटीला येऊन बसला. लेखकांनी थट्टामस्करी करत त्याची बोळवण केली. प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते. याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. उत्तर: मला माझा अभ्यास रात्री करायला फार आवडतो. त्यावेळी संपूर्ण जग शांत आणि निवांत झालेले असते. कुठेही आवाज नसतो, फक्त मी आणि माझा अभ्यास. त्यामुळे कितीही उशिरापर्यंत जागरण करावे लागले तरी मला त्याचा कधी त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे जिला सकाळी लवकर उठून अंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. ती सकाळी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत सलग आणि शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या एका मित्राला मात्र संध्याकाळी जोरदार खेळून आल्यावर अंघोळ करून अभ्यास बसायला आवडते. काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करणे सोयीचे वाटते, कारण त्यावेळी सकाळी शिकवलेले धडे मनात ताजेतवाने असतात. विशेष म्हणजे प्रत्येकाचा आपापल्या वेळेनुसार अभ्यास उत्तम होतो. म्हणून विचार करण्याची सवय आणि अभ्यासाची वेळ प्रत्येकाची वेगळी वेगळी असते, हेच खरं. आता भाषा अभ्यासमध्ये प्रश्न आहे. तत्पुरुष समास. खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यातील विभक्ती ओळखायची बरं का. तर सभागृह म्हणजे सभेसाठी गृह, चतुर्थी विभक्ती. कलाकुशल म्हणजे कलेत कुशल, सप्तमी. ग्रंथालय म्हणजे ग्रंथाचे आलय, षष्टी. कथासाध्य, कथाने साध्य म्हणजे तृतीया. रोगमुक्त म्हणजे रोगापासून मुक्त, पंचमी. विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये काय बघा. समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. विग्रह करताना प्रथमा व संबोधन जोडून अन्य विभक्ती लागते. ज्या तत्पुरुष समासात कोणत्याही विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा. आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश, सूर्याचा प्रकाश. सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा. देशार्पण, देशाला अर्पण. प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायला हवा. ऋणमुक्त म्हणजे रोगांपासून मुक्त. पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. मित्रांनो, इथे आपला संपूर्ण स्वाध्याय सोडून झालाय. व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे आपले व्हिडिओ पटापट तुमच्या मोबाईलवर येतील. धन्यवाद.